नमस्कार सगळ्यांना, माझा नमस्कार आणि मंचावर बसलेले सगळे मान्यवर आणि माझं एक्सटेन्शन कुटुंब आहे. नंदेश उमप इथे समोर बसलेले खानविलकर आहेत, संजय घागरे आहेत, दीपा देशपांडे, अविनाश देशपांडे, भीमराव पांचाळ, हे आमचं एक एक्सटेंडेड कुटुंब आहे आमचं. अक्षरशः आम्ही प्रत्येकाला भेटतो आणि या फंक्शनला प्रत्येक दरवर्षी इथे हजर राहून त्याला कसं प्रोत्साहन द्यायचं, कसं आणायचं टी व्हीवर, काय करायचं, असं नेहमीच डिस्कशन असतं आमचं. आणि आज मला हा पुरस्कार घेताना खरंच खूप भारावलो आहे मी. आणि बाबांचा पुरस्कार मला मिळतो मृदगंधा, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे बाबांबरोबर मी 2 सिरियलमध्ये काम केलं आहे. एका हिंदी सिरियलमध्ये काम केलं, त्याचे अमिताभ बच्चन हे प्रोडक्शन हाऊस प्रोड्युसर होते. त्यांच्यावर मी खूप लहान असताना, म्हणजे मी जवळजवळ 30 वर्षापूर्वीचं बोलतो, त्यांच्यावर ते काम केलं होतं. बाकी कार्यक्रमांना बऱ्याच वेळा त्यांना क्रॉस झालं होतं. असा माणूस होणे नाही. आणि नेहमीच ग्रेट माणूस आणि ग्रेट माणसाला अशी पुत्र लाभलेत आणि खूपच छान नंदेश ती चालवतोय जागा. त्याबद्दल नंदेश आणि या कुटुंबाचे खूप आभार. आणि मला पुरस्कार दिल्याबद्दल आभार. माझ्या 2 अतिशय जवळच्या मित्रांना, म्हणजे परेश मोकाशी आणि मृदुगंधा माझी नंतरची मैत्रीण आहे. परेश माझा अतिशय जवळचा मित्र आहे. म्हणजे मी आणि परेश हे सिरियलमध्ये काम करायचो. तो नाटक डिरेक्ट करण्याच्या आधीची गोष्ट आहे ही, त्याला आठवत असेल तर. तेव्हापासूनचा हा माझा मित्र आहे आणि आज तो या वरच्या पट्टीत जाऊन पोचलेला आहे आणि खूप चांगले सिनेमे करतोय. तर त्यासाठी जोरदार टाळ्या. आणि एक ही नवीन तरुणी माझ्याबरोबर काम केलं होतं, तिने 100चं नाव नाही घेतलंस तू. 100 नावाची एक आम्ही 100 डेज म्हणून आम्ही एक सिरियल केली होती, जी झीची होती आणि हिंदी सिरियल होती. त्यात ती लीड रोल करत होती आणि तिच्याबरोबर काम करण्यात एक वेगळीच मजा होती त्यावेळीसुद्धा. आणि तू अशीच पुढे जाशील असं मला वाटतं. आणि वेब सिरीजसुद्धा तिच्या खूप आहेत, 3-4 वेब सिरीज आहेत. आणि त्याबद्दल तुलासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. आणि बाकी सगळ्यांचे, सरांचं तर काय सांगू. यांचा एक किस्सा सांगतो मी. सॉरी, वेळ आहे ना आपल्याकडे, प्लीज. थँक्यू सुप्रिया. म्हणजे भीमराव पांचाळ आणि आम्ही एक्सटेन्शन फॅमिली सर, आम्ही पुण्याला गेलो होतो असं पिकनिक. खानविलकरांचं तिकडे खूप काय काय आहे, तिकडे गेलो होतो आम्ही. आणि पावसाचे दिवस होते आणि इतके आम्ही मस्त रमलो होतो. आणि फक्त एवढा मोठा माणूस, यांना मी म्हटलं सर, कारण की तिथे काय होतं, असं कोणी यायचं, गायचं आणि परफॉर्म करायचं असं होतं. तर सरांना मी म्हणाल, सर सर प्लीज प्लीज तुम्ही गा ना. हे सर गायला गेले तिकडे, गात होते ते. परेश, यू विल गेट मॅड, एव्हरीबडी. पावसात बसलेत सगळे, कोणी ओळखत नाही एकमेकांना, इतका. आणि हे गात होते अप्रतिम. गाण्याबद्दल काय बोलायचं यांच्या, मी काय त्याबद्दल काही बोलायचंच नाही. तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप टाळ्या. आणि त्यांना आता गौरव पुरस्कार मिळणार आहे, जीवन गौरव. पण तो जीवन गौरव घ्यायचा असतो, पण आपण काम करत राहायचं आहे. हां, लक्षात घ्या तुम्ही. कारण का तो जीवन गौरव घ्यायचा असतो, पण आपण गात राहायचं. तर असा हा सगळा आमचा कुटुंब आहे. या कुटुंबाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मला इथे हा पुरस्कार देऊन माझा सन्मान केला त्याबद्दल तुमचे मनापासून खूप आभार. धन्यवाद.